रोज शौचाला जातो तरी पोट साफ होत नाही. आतड्यांचा हा इशारा दुर्लक्ष करू नका. सकाळी पोट साफ न होणं म्हणजे नेमकं काय चाललंय? खूप लोक मला म्हणतात, डॉक्टर, माझं पोट रोज साफ होत नाही. पण खरं सांगायचं तर पोट साफ न होणं म्हणजे फक्त 2 ते 3 दिवस शौच न होणं नाही. खूप वेळा काय होतं, आपण रोज शौचाला जातो पण आतून समाधान मिळत नाही. शौचाला जोर लावावा लागतो, पोट हलकं झाल्यासारखं वाटत नाही, पोट फुगलेलं जड वाटतं आणि दिवसाची सुरुवात बेचैनीनं सुरू होते. हे सगळे संकेत सांगतात की आपली आतडी नीट काम करत नाहीत. आपण शरीराचं बोलणं ऐकत नाहीये. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बद्धकोष्ठतेबद्दल फक्त औषधांच्या दृष्टिकोनातून नाही तर शरीर काय सांगतंय त्या दृष्टीनं बोलणार आहोत. आज मी तुम्हाला सांगणार आहे का सकाळी पोट साफ होत नाही आणि कोणते नैसर्गिक घरगुती उपाय शरीरावर जबरदस्ती न करता पोट पुन्हा नीट काम करायला शिकवतात. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात वेळेवर खाणं नाही, वेळेवर पाणी नाही, वेळेवर शौचाला जाणं नाही आणि मग आपण म्हणतो पोट बिघडले. पोट बिघडलेलं नसतं, आपली सवय बिघडलेली असते. सवयी बिघडणं म्हणजे पोट बिघडणं. सकाळी पोट साफ का होत नाही याची खरी कारणं पाहूया. खरं सांगायचं तर बद्धकोष्ठता अचानक कधीच होत नाही. बद्धकोष्ठता ही अचानक कधीच होत नाही, ती हळूहळू तयार होते. आपण सकाळी उठतो आणि लगेच चहा किंवा कॉफी घेतो, पण शरीराला सगळ्यात आधी पाणी हवं असतं. उष्ण नाही, गोड नाही, फक्त साधं पाणी हवं असतं. दुसरं कारण म्हणजे आपण शौचाची वेळ बदलतो, वेळ पुढे ढकलतो. आता मीटिंग आहे, ऑफिसला उशीर होतोय, नंतर जाऊया, आणि हळूहळू आतडी स्वस्त होतात. आणखी एक मोठं कारण म्हणजे मानसिक ताण, थकवा. आपण सतत विचार करत राहतो, डोकं थकतं आणि त्याचा परिणाम थेट पोटावर होतो. म्हणजे बद्धकोष्ठता फक्त पोटाची समस्या नाही, ती डोकं आणि दिनचर्या दोन्हीशीही जोडलेली आहे. सकाळची योग्य सुरुवात केली तर पोट आपोआप साफ होतं. खूप लोक विचारतात की डॉक्टर, सकाळी नक्की काय करावं? माझं उत्तर सोपं आहे. उठल्या उठल्या शरीराला जागं होण्यासाठी वेळ द्या. डोळे उघडल्यावर सगळ्यात आधी मोबाईल नको, चहा कॉफी नको. शांतपणे 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. हे पाणी आतड्यांना सांगतं, आता काम सुरू कर. पाणी प्यायल्यावर थोडं चालणं, हलकी हालचाल करणं आणि मग शौचाला जाणं. शरीराला रोज एकच सिग्नल दिला जातो. शरीराला रोज एकच सिग्नल दिला तर आतडी स्वतःची वेळ पाळायला शिकतात. चुकीचा आहार चुकीचा असेल तर औषधही काम करत नाहीत. मी नेहमी सांगते, फक्त गोळी घेऊन पोट साफ होणार नाही. तर जर आहारात बदल नसेल तर आजकालचा आहार खूप कोरडा आहे. बिस्किट, ब्रेड,
जंक फूड्स यामुळे पोट भरतं, पण आतड्यांना काम करायला मिळत नाही. आतड्यांना हवं असतं ओलसर नैसर्गिक अन्न. फळं, भाज्या, डाळी, पपई, सफरचंद, भाजी हे सगळं म्हणजे आतड्यांना चालायला लावणारा व्यायाम आहे. जेव्हा आतड्यांना योग्य अन्न मिळतं तेव्हा पोट आपोआप साफ व्हायला लागतं. नैसर्गिक उपाय कसे करावेत? नैसर्गिक उपाय कसे काम करतात? खूप लोकांना वाटतं घरगुती उपाय म्हणजे फार हळू काम करतात. पण सत्य असं आहे की हे उपाय शरीराला जबरदस्ती करत नाहीत, तर शरीराची नैसर्गिक क्रिया सुधारतात. रात्री भिजवलेली अंजीरं, इसबगोल, कोमट पाणी हे सगळं आतड्यांना मऊपणे काम करायला शिकवतं. फरक एवढाच आहे, गोळी लगेच काम करते पण सवय लावते आणि नैसर्गिक उपाय हळूहळू काम करतात पण कायमचा आराम देतात. कोमट पाणी सगळ्यात सोपा पण दुर्लक्षित उपाय. खूप लोक विचारतात, डॉक्टर एवढं साधं पाणी खरंच काम करतं का? पण मला सांगा, आपण झोपेत 7 ते 8 तास काहीच घेत नाही, मग सकाळी शरीर कोरडं असणार की नाही? उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. पाणी फार गरम नको, फक्त शरीराला आरामदायक हे पाणी आतड्यांना सांगतं, उठा आता, काम सुरू करा. पाणी पिताना घाई नको, बसून शांतपणे पाणी प्या. हे रोज 10 ते 15 दिवस केलं तर अनेक लोकांना वेगळ्या उपायाची गरजच पडत नाही. भिजवलेली अंजीरं आतड्यांचा मऊ झाडू. ज्यांचं पोट खूप कडक असतं, जोर लावावा लागतो, त्यांच्यासाठी अंजीर फार छान उपाय आहे. रात्री झोपण्याआधी 2 अंजीर 1 कप पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे अंजीर चावून खा आणि तेच पाणी प्या. अंजीर आतड्यांना मऊ करतं आणि शौच वेदना रहित होते. हे उपाय किमान 7 ते 14 दिवस घ्या. गर्भवती महिलांनी, वृद्ध व्यक्तींनी यांनाही सुरक्षित आहे. गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती यांनाही हा उपाय सुरक्षित आहे. इसबगोल. इसबगोल खूप लोक घेतात पण चुकीच्या पद्धतीनं. रात्री झोपण्याआधी 1 चमचा इसबगोल 1 ग्लास कोमट दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये घ्या. घेतल्यावर लगेच झोपा. वरून जास्त पाणी प्या. इसबगोल घेताना दिवसभर पाणी कमी पिलत तर उलट गॅस वाढू शकतो, म्हणून इसबगोल रोज नको. आठवड्यातून 3 ते 4 वेळा पुरेसा आहे. तूप आतड्यांना स्नेह देणारा उपाय. ज्याचं पोट कोरडं असतं, शौच कडक होतो, त्यांनी तूप वापरून बघावं. सकाळी उपाशीपोटी 1 छोटा चमचा देशी तूप कोमट दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घ्यावे. तूप आतड्यांना स्नेह देतं, म्हणजे शौच सहज सरकतं. पण लक्षात ठेवा, तूप औषध आहे. जास्त घेतलं तर त्रास होऊ शकतो. 5 ते 7 दिवस पुरेसं असतं. त्रिफळा चूर्ण योग्य प्रमाणातच उपयोगी. त्रिफळा हा फार जुना उपाय आहे, पण सगळ्यांना
रोज रोज चालत नाही. रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे. जर शरीराला सूट झालं तर आठवड्यातून 2 ते 3 वेळाच घ्यावे. रोज घेत राहिलात तर शरीर आळशी होऊ लागतं. म्हणून प्रमाण आणि वेळ महत्वाची आहे. पोट साफ होण्यासाठी एक अतिशय सोपा, नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय सांगते. यात 4च पदार्थ आहेत: बडीशोप, जिरे, धणे आणि ओवा. हे 4ही पदार्थ एकत्र घेतले तर आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट आपोआप साफ व्हायला मदत होते. खूप लोक बद्धकोष्ठतेसाठी वेगवेगळे उपाय करत राहतात. पण समस्या अशी असते की आतडी सुस्त झालेली असतात. हा उपाय आतड्यांना हळूच जाग करतो, जबरी न करता. आता हा उपाय नेमका कसा करायचा ते ऐका. रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप आणि चिमूटभर ओवा हे सगळं 1 ग्लास पाण्यामध्ये टाका आणि हे झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर हेच पाणी 5 ते 7 मिनिटं उकळवा. नंतर गाळून घ्या आणि पाणी गरम ते कोमट असतानाच हळूहळू उपाशीपोटी पिऊन घ्या. हे पाणी गरम असणं खूप महत्वाचं आहे, कारण गरम पाणी आतड्यांना सैल करतं. गरम म्हणजे कोमट पाणी आतड्यांना सैल करतं, पचनशक्ती जागी करतं आणि शौचाची नैसर्गिक हालचाल सुरू करतं. हा उपाय दररोज सकाळी सलग 7 ते 14 दिवस करा. खूप लोकांना काही दिवसातच फरक जाणवतो. पोट हलकं वाटतं, गॅस कमी होतो आणि सकाळी जोर लावण्याची गरज राहत नाही. पण लक्षात ठेवा, प्रमाण वाढवायचं नाही आणि इतर उपाय एकत्र घ्यायचे नाहीत. हा एकच उपाय नीट करा. गोळ्या पोट साफ करतात पण सवय लावतात. हा उपाय पोटाला पुन्हा नैसर्गिक पद्धतीनं काम करायला शिकवतो. शरीराला थोडा वेळ द्या. निसर्गावर विश्वास ठेवा. पोट नक्की साथ देईल. सकाळचं चालणं आतड्यांचा नैसर्गिक व्यायाम. खूप लोक म्हणतात, डॉक्टर मी सगळे उपाय करते पण पोट साफ होत नाही. कारण शरीर हलतच नाही. सकाळी 20 ते 30 मिनिटे चालणं हे आतड्यांसाठी औषधासारखं आहे. चालताना शरीराला सिग्नल मिळतात. त्यामुळे दररोज सकाळी 20 ते 30 मिनिटे चालावे. आता शौचाची वेळ आहे हे रोज केलं तर कोणताही उपाय जास्त परिणामकारक होतो. मन शांत असेल तर पोटही मोकळं होतं. खूप लोकांचं पोट फक्त स्ट्रेसमुळे बंद होतं. डोकं सतत भरलेलं, झोप अपुरी, मन अस्वस्थ आणि मग पोट साफ कसं होणार? शरीर आणि मन वेगळे नाहीत. शरीर आणि मन वेगळे नाहीत. मन शांत झालं तर पोट आपोआप हलकं होतं. म्हणूनच स्वतःसाठी थोडा वेळ काढा. श्वासावर लक्ष द्या. शांत झोपा. हे ऐकायला साधं वाटेल पण बद्धकोष्ठतेवर
हा सगळ्यात खोल उपाय आहे. पाणी, योग्य वेळ, योग्य अन्न आणि हे साधे नैसर्गिक उपाय यांना थोडा वेळ द्या. शरीर जबरदस्तीनं नाही, समजून घेतलं तर ते नक्की साथ देतं. जर हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला वाटलं, हो हे माझ्याबद्दलच आहे, तर हा सिग्नल दुर्लक्ष करू नका. आजपासूनच एक छोटा बदल सुरू करूया. पोट हलकं झालं की मनही हलकं होईल आणि दिवसाची सुरुवात खूप वेगळी वाटेल. अशाच उपयोगी आरोग्यविषयक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका. कारण पोटाची समस्या खूप जण शांतपणे सहन करत असतात. धन्यवाद.